एवढ्या वेळेस अक्कलकोटला आले पण माझं नाही हे झालंच नाही. याला चाललोय अक्कलकोटला. आता 4:15 सकाळचे. सगळे फ्रेश आहेत, सगळे सगळे फ्रेश आहेत. आज आलंय अक्कलकोटमध्ये. पोहोचले, नाश्ता वगैरे केलाय. आता चालू दर्शनाला आणि नाश्ता आरती तर नाही लागली. एंट्री डोर समर्थांच. पुढं भारी वाटतंय ना, लय भारी वाटतंय. एकदम मोकळं दर्शन, एकदम मोकळं. काहीच गर्दी नाही, काहीच गर्दी नाही. इतकं सुंदर दर्शन होईल, इतकं भरपूर छान दर्शन होतं, भरपूर छान. जे इतकं मन मोक्त दर्शन होणार आहे ना आज मठाचं, एवढं भारी, लय भारी, लय छान, लय छान, लय छान, सुंदर दर्शन. लय सुंदर दर्शन झालं, लय काहीच गर्दी नव्हती. काय करू मला मागच्या वेळेस पण भेटले होते जायचं आले ते. हा मस्त बसते ते. गाईज इथं सगळे जण बसले, पारायण वाजते, ज्यांना पारायण करायचे ते. दर्शन आणि एवढं सगळं व्यवस्थित झाले ना, सांगू शकत नाही. एवढं भारी सगळं व्यवस्थित झालं, एकदम भारी. आणि ज्यावेळेस मी मागच्या वेळेस आले होते ना 31 डिसेंबरला, त्यावेळेस पण असंच एक होतं. म्हणजे बसलं होतं येऊन शांत निर्गस्तपणे. आणि ह्यावेळेस पण बसलंय. आणि ह्यावेळेस अक्कलकोटचं दर्शन माझ्या लाईफ मध्ये सगळ्यात बेस्ट राहील, कारण की पूर्ण म्हणजे मागच्या वेळेस आले त्यावेळेस पण गर्दी होती, त्याच्या मागच्या वेळेस आले त्या पण गर्दी होती. त्यावेळेस एकदम निर्गस्तपणे झालंय दर्शन झालंय. आज मी पूर्ण अक्कलकोट फिरणार आहे, म्हणजे सगळं जास्त ते समाधी मठ वगैरे बघणार आहे. 2 वेळेस आले, तिसरी वेळ पण त्याच्या वेळेस म्हणजे त्याच्या आधी मी फक्त मंदिराचं दर्शन करून गेले. म्हणजे असं इकडं बघितलं नाही साईडला वगैरे मंदिर, म्हणजे जे समाधी वगैरे आहे महाराजांची ते कधीच नाही बघितली. आज म्हणलं ते सगळं बघू आपण रिलॅक्स मध्ये घरी निघू. मस्त वाटतंय, एवढं भारी वाटतंय ना, लय भारी वाटतंय, खूप मस्त. विषयच नाही. अन्न क्षेत्रालय, महाप्रसाद, गाई. इम्पॉर्टंट असतात फोटो. मी ह्या फोटोग्राफरला आणलंय त्यासाठी. फोटोग्राफर इज ग्रेट. चला फोटो बिटो काढले, आता जाणार आहे. कुठे जायचंय ते समाधीकडे ना, मंदिराची समाधी आपण आता. मंदिरांची नाही, म्हणजे तिथे समाधी ते काहीच. आम्ही आता चाललोय बाळप्पांचा वाडा बघायला कोलकोटमध्ये. म्हणजे बाळप्पाचा वाडा लई गल्ली बोळी झाली. माग आहेत बाकीचे सगळे आहेत असं वाटतं. म्हणजे असं बोलतात की अक्कलकोटला आलं तर हे दोन्ही वाडे जर नाही केले तर अक्कलकोट घडत नाही असं म्हणतात. चला, मागचे आले होते त्यावेळेस मी नव्हतं केलं, ह्यावेळेस मी आले भांडून म्हणून. किती सुंदर वाटत. हा बाळाप्पांचा वाडा. हे जे व्हाईट चौकटी आहेत ना, त्याच्यामध्ये पाय नाही द्यायचा, तर सोडून जायचं असं बोलले ते. किती सुंदर वाडा आहे, पूर्ण वाडा बाळाप्पा. 25 नोव्हेंबर 2017ला रिनोव्हेशनचं काम हाती घेतलं होतं. 100 वर्षाचं मठ आहे, अजून एक 100 वर्ष टिकावं या उद्देशाने सर्व वरचं लाकडी काम आहे, पॉलिशिंग करून झालं. खाली हे जुन्या फरशा काढून आताचे मार्बल ग्रेनाइट फरशा बसवायचं होतं. कामाची सुरुवात करताना असं पावलं उमटायला लागले, त्यामुळे स्वामींची इच्छा नसेल म्हणून काम करून जसं आहे तसंच केलं. यात काय बदल केलं नाही. महाराज अजानभाऊ रूप होते, अजानभाऊ रूपातले दोन्ही मोठे पावलं इथे आहेत बघा. हे स्वामी, हे बाळप्पा महाराज असं नाही, हे स्वामी महाराजांचं शेतघर आहे. देवळी छत्री खाली महाराजांच्या मूर्तीसमोर 2 चांदीचे अंके दिसतात बघा. यात चंदनाचे पादुके आहेत. महाराजांनी हयात असताना बाळप्पा महाराजांना सुवास्ती देऊन स्वतंत्र मठ स्थापन कर अनंत काळापर्यंत स्वामी कार्य अखंड चालू ठेवतो. पुढील कार्य स्वामी कार्य बाळप्पा महाराजांच्या हाती दिले. त्या पादुका तिथं स्थापन आहेत बाळप्पा महाराजांचे. हे दोन्ही पण त्यात चंदनाचे जोमाने स्वामी कार्य करून शिवलिंग आहे बघा नागपणा, भूगर्भ सपाट केले बाळप्पा महाराजांनी 1910.
समाधी घेते वेळेस निष्ठेने सेवा केली शिष्य गंगाधर महाराज गुरुगादी शिष्य गंगाधर महाराजांची समाधी आहे. गंगाधर महाराजांचं गुरुकुलाचे चौथे स्वामीनंतर चौथे शिष्य परम सद्गुरू श्री गजानन महाराज शिवपुरी इथून 2 किलोमीटर अंतर आहे. त्यांची समाधी कुठे शिवपुरीला आहे. असं गुरु शिष्य परंपरा असल्यामुळे मठाला गुरु मंदिर म्हणतात. हे मठ स्थापन केल्यापासून दुपारी 12:30 ते 3, संध्याकाळी 7 ते 8, आरतीनंतर 8 ते 11 दोन्ही वेळेस गाभाऱ्याच्या मागे महाप्रसाद असतो. जेव्हा स्वामींना कल्पना आली आपली समाधीची वेळ झाली, गुरुपीठ जे दत्त गादी होती स्वामींजवळची ते बाळप्पा महाराजांच्या ताब्यात देऊन उत्तराधिकाऱ्याची नेमणूक केलेली गुरुगादी इथं स्थापन आहे बघा. एवढाच न थांबता महाराजांचे निज वस्तू रुद्राक्ष, कंठमणिहार, दंड, छाटी, अंगठी, धर्मध्वज, मापटं, कवड्या हे सर्व बाळप्पा महाराजांच्या हातीतून समाधी घेतली आहे महाराजांनी. रुद्राक्ष एकमुखी, कंठमणिहार गणेशाच्या वर भिंतीवर दिसतो बघ तिथं बरं इकडे ते हा ते हा. हा. महाराजांचं रुद्राक्ष कंठमणिहार तिथं स्थापन आहे. त्याच्या बाजूला शिवलिंग म्हणतात. शिव मंदिरमध्ये यज्ञ केले ते 5 बोटं म्हटलेले शिवलिंग तिथं स्थापन आहे. हा. चर्म पादुका ह्या पेठेत बाळप्पांच्या वाड्यामध्ये गाया हे पिल्लू वासरू कसलं भारी आहे. स्वामी शिवानंद योगींद्र प्रवेश केंद्र आणि हे त्यांचं मंदिर. म्हणजे हे एक्झॅक्ट बाळाच्या म्हणजे मठाच्या इकडेच आहे हे मंदिर. आणि इकडे वाडा स्वामी समर्थांचा मठ. हे इथं समाधी वाटते इथं समर्थांची. हा आहे बाळप्पाचा नाही चोळप्पांचा वाडा. चोळप्पाच्या वाड्यांचं पण काम नाही झालेलं म्हणजे तसंच आहे. इतकं सुंदर आहे ना सुंदर इथं. असं पूर्ण बालाजी टाईप मंदिर आहे. बाहेर दाखवते तुम्हाला थांबा. इथं अभिषेक चालू आहे. तिकडं पण अभिषेक चालू आहे. ती आहे वर्षीची. आणि चोळप्पांचा वाडा घरात राहायची स्वामी समर्थ. पूर्ण मधुसूदन द पुजारी काय काय दई हा ना. स्वामी समर्थ महाराजांची वस्तू का घर आहे घर आहे. अजून पण राहते त्या घरामध्ये चोळप्पांच्या वाडीत. त्यांची हे राहत असेल ना पिढी पिढी चोळप्पांची हा. त्यांचं किती हे पण ठेवलंय ना पण किती सुंदर आहे. इतकं अजून पण त्यांचं पूर्वेश राहते ते वाटतं. ही स्वामींच्या काळातलीच विहीर आहे. त्याच्यावरती ते यायचे नाही तर पाणी नेलं वगैरे. आणि हे अजून पण राहतात ते घरात. इकडं घर स्वामींच्या अंगराखा रक्तचंदन पादुका. आपण आहे ना आता वरती बघू भेटलं तर जायला. वरती पण आहे का दादा? गाईज मी तुम्हाला आहे ना 1800 सालचे मूळ पादुका दर्शन दाखवते. बघा व्लॉग मध्ये बघितलं ना माझ्या एवढं चांगलं आहे. चला कुठे झालं. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. हे काय स्वामी महाराज आगमन झाले तेव्हा चोळप्पा महाराज व स्वामी महाराज यांचे प्रथम भेट झाले. मग स्वामींनी त्या पादुका बाळप्पा महाराजांकडे यांना दिल्या व पादुका श्री सुधाकर महाराज रामचंद्र पुजारी चोळप्पा महाराजांचे वेशंग यांच्या घरी भक्तांच्या दर्शनासाठी ठेवलेला आहे. ह्याच त्या पादुका आहेत. ह्या पादुका आता दर्शन झालं ना ते स्वामी महाराजांनी स्वतः यांना दिलेल्या चोळप्पा महाराजांना दिलेल्या व त्यांनी मग त्याच पादुका आहेत ज्या तुम्हाला आता दाखवल्या. मला एकदम भारी वाटतंय. केस सुटले सगळ्यात एकदम मस्त. एवढ्या वेळेस अक्कलकोटला आले पण माझं नाही हे झालंच नाही. म्हणजे एवढं इकडं येणं वगैरे आज मी बंधन करून आले. सेम बालाजी टेम्पल का सेम
तसं टेम्पल बांधलंय एवढं सुंदर. आणि ही महाराजांची समाधी आहे. हा मग गाडी कसं आहे. आणि ह्या पादुका चोळपांचा वाडा म्हणजे चोळपांचं घर वगैरे त्या घरातच आहेत अजून पण त्यांच्या घरी भावकांच्या दर्शनासाठी. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे दर्शन पण इतकं सुंदर करून देतात आणि निवांत दर्शन करून देतात. चला महाराजांच्या समाधीच्या एक्झॅक्ट शेजारीच महाराजांचा मठ आहे, शंकर महाराजांचा मठ. तुम्हाला दाखवते आतमध्ये प्रवेश केल्यानंतर. हे बघा. शंकर बाबाच्या मठामध्ये आम्हाला हे लावलंय. तिथं पण मस्त एकदम भारी दर्शन झालंय. खुशी